नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर सेफ्टी परफॉर्मर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणत्या एअरलाइन्स कंपनीला सन्मानित करण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे स्पाइस जेट या एअरलाइन्स कंपनीला सेफ्टी परफॉर्मर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर सुरक्षा मानकामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या विमान कंपन्यांना हा पुरस्कार GMR दिल्ली विमानतळाकडून देण्यात येत असतो. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतेच अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलेलं आहे. तर हे विजेतेपद त्यांनी कोणत्या संघाला हरून मिळवलेलं आहे? तर अर्जेंटिनाने फायनलमध्ये फ्रान्स या देशाला हरून हे विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि तसेच अर्जेंटिनाचं हे तिसरं विजेतेपद आहे. याआधी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये सुद्धा ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि आता 1986 नंतर तब्बल 36 वर्षाने अर्जेंटिनाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि आता हा जो यावेळेसचा फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना होता, यामध्ये पेनल्टी शूटआउटमध्ये निकाल लागलेला आहे आणि यामध्ये पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला 4-2 ने मात दिलेली आहे. आणि पहा आता फिफा विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदाच पेनल्टी शूटआउटमध्ये निकाल लागलेला आहे. याआधी असा निकाल 1994 आणि 2006 मध्ये लागला होता. आणि तसेच आता या विजयासह अर्जेंटिनाने या स्पर्धेवरील युरोप देशांची 2006 पासूनची सत्ता सुद्धा मोडीत काढलेली आहे. कारण 2006 पासून फिफा विश्वचषक हा युरोपियन देशच जिंकत आहेत आणि यावेळेस आता अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकून त्यांची सत्ता मोडीत काढलेली आहे. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, मेसीचा विश्वचषकातील कारकिर्दीतील हा 26वा सामना होता आणि यामध्ये मेसीने जर्मनीच्या लोथर मेथॉसचा विक्रम मोडलेला आहे. आता हे जे जर्मनीचे लोथर मेथॉस आहेत, यांनी याआधी विश्वचषकामध्ये 25 सामने खेळण्याचा विक्रम केला होता आणि आता तो मेस्सी यांनी मोडलेला आहे. बरं मग आता यावेळेसचा हा जो फिफा विश्वचषक आहे, याची ही कितवी आवृत्ती आहे? तर 22वी आवृत्ती होती आणि याचं आयोजन कतारमधील 5 शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये एकूण किती संघांनी सहभाग नोंदवलेला होता? तर 32 संघ यामध्ये सहभागी झाले होते. आणि तसेच 2022 मधील विजेत्या संघाला एकूण किती धनराशी देण्यात आलेली आहे? तर 42 दशलक्ष डॉलर इतकी राशी विजेत्या संघाला देण्यात आलेली आहे आणि उपविजेत्या संघाला 30 दशलक्ष डॉलर इतकी राशी यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि तसेच या फिफा विश्वचषकामध्ये कांस्य पदक कोणी मिळवलेलं आहे? तर क्रोएशियाने मोरोक्को या देशाला हरवून यामध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. म्हणजेच यामध्ये क्रोएशिया 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि मोरोक्को हा देश 4थ्या क्रमांकावर आहे. आणि आता हा जो विश्वचषक होता, यामध्ये जो फुटबॉल वापरण्यात आला होता त्याचं नाव काय होतं? तर आल रियल असं त्याचं नाव होतं. आणि या विश्वचषकातील मॅस्कॉटचं नाव काय होतं? तर लायब असं या विश्वचषकातील मॅस्कॉटचं नाव होतं आणि इथं तुम्हाला हा मॅस्कॉट सुद्धा दिसत असेल, हा लायब मॅस्कॉट आहे. आणि तसेच फिफा विश्वचषक 1930 पासून खेळवण्यात येतो आणि याचं आयोजन दर 4 वर्षांनी करण्यात येत असतं. म्हणजे ज्या आधीचा फिफा विश्वचषक 2018 मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि याचं आयोजन रशियामध्ये करण्यात आलं होतं आणि याचं विजेतेपद फ्रान्स या देशानं मिळवलेलं आहे. 2014 मध्ये याचं आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आलं होतं आणि जर्मनी हा संघ विजेता होता. 2010 मधील फिफा विश्वचषक साऊथ आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि स्पेनने ही स्पर्धा जिंकली होती. आणि जर्मनीमध्ये आयोजित 2006 सालच्या विश्वचषकाचं विजेतेपद इटली या देशानं मिळवलेलं होतं. आणि तसेच आता या फिफा विश्वचषकामध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा गोल्डन बूट हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर आता या वेळेसचा हा गोल्डन बूट पुरस्कार केलियन एम्बाप्पे यांनी पटकावलेला आहे. आणि तुम्हाला आता इथे इमेजमध्ये दिसत असतील, हे केलियन एम्बाप्पे आहेत आणि हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर हे फ्रान्स या देशाचे खेळाडू आहेत आणि यांनी विश्वचषकामध्ये एकूण 8 गोल केलेले आहेत. आणि तसेच अंतिम सामन्यामध्येच केलियन एम्बाप्पे यांनी 3 गोल केलेले आहेत. आणि याबरोबर इतर सुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, सर्वोत्तम खेळाडूसाठीचा गोल्डन बॉल हा पुरस्कार अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी यांना देण्यात आलेला आहे. यांनी या स्पर्धेमध्ये एकूण 7 गोल केलेले आहेत आणि 3 गोल करण्यासाठी सहाय्य सुद्धा केलेलं आहे. आणि गोल्डन ग्लो हा पुरस्कार अर्जेंटिनाचे गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज यांना देण्यात आलेला आहे. काय नाव आहे यांचं? तर एमिलियानो मार्टिनेज असं यांचं नाव आहे. आणि फिफा यंग प्लेअर अवॉर्डने अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिस यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि फेअर प्लेची ट्रॉफी कोणत्या संघाला देण्यात आलेली आहे? तर इंग्लंडच्या संघाला फेअर प्लेची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. आता नुकताच द इकॉनॉमिस्टद्वारे ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्स प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर आता या ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्स 2022 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
तर एकूण 113 देशांच्या यादीमध्ये भारत यामध्ये 68व्या स्थानी आहे. आणि तसेच यामध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे, तर फिनलँड यामध्ये 83.7 गुणासह प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आयर्लंड आहे, तिसऱ्यावर नॉर्वे, चौथ्यावर फ्रान्स आणि 5व्या क्रमांकावर नेदरलँड हा देश आहे. आणि आता या इंडेक्समध्ये भारताला एकूण किती गुण देण्यात आलेले आहेत, तर या इंडेक्समध्ये भारताला एकूण 58.9 गुण देण्यात आलेले आहेत. आणि तसेच यामध्ये सर्वात शेवटी म्हणजे 113व्या क्रमांकावर कोणता देश आहे, तर सिरिया हा यामध्ये 113व्या क्रमांकावर आहे. आणि आता हा जो अहवाल आहे याची कितवी आवृत्ती आहे, तर या अहवालाची ही 11वी आवृत्ती आहे. आणि पहा याआधी सुद्धा काही महत्त्वाचे इंडेक्स प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये भारत कितव्या स्थानी आहे हे सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारत 61व्या स्थानी आहे. मानव विकास निर्देशांकामध्ये 132व्या स्थानी, जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांकामध्ये सर्वात शेवटी म्हणजे 180व्या स्थानी आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 107व्या स्थानी, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये 136व्या स्थानी, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 150व्या स्थानी, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 40व्या स्थानी, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 135व्या, तर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत 8व्या स्थानी आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. भारतातील पहिली मास सेगमेंट फ्लेक्स फ्यूल कार कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे? तर आता भारतातील पहिली मास सेगमेंट फ्लेक्स फ्यूल कार ही मारुती सुझुकीने लॉन्च केलेली आहे. आणि आता जी कार आहे ही कार 20% इथेनॉल आणि 85% पेट्रोल यांच्या मिश्रणासह चालण्यास सक्षम आहे. तर लक्षात राहू द्या, भारतातील पहिली मास सेगमेंट फ्लेक्स फ्यूल कार ही मारुती सुझुकी या कंपनीने लॉन्च केलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर मिसेस वर्ल्ड या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता ही जी मिसेस वर्ल्ड स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद जम्मू काश्मीरच्या सरगम कौशल यांनी पटकावलेलं आहे. आणि आता या ज्या सरगम कौशल आहेत या सध्या मुंबईमध्ये राहतात आणि तसेच भारताने 21 वर्षानंतर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. याआधी 2001 मध्ये अभिनेत्री आदिती गोवित्रीकरने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. आणि त्यानंतर आता 21 वर्षानंतर सरगम कौशल यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनरअप कोण ठरलेला आहे, तर पॉलिनेशिया फर्स्ट रनरअप ठरलेला आहे आणि कॅनडा यामध्ये सेकंड रनरअप ठरलेला आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा लग्न झालेल्या महिलांसाठी आयोजित करण्यात येते आणि याचं आयोजन 1984 पासून करण्यात येत आहे. आणि याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, मिस अर्थ 2022 ची विजेतेपद मीना सुचोई यांनी पटकावलेलं आहे. फेमिना मिस इंडिया 2022 चे विजेतेपद सिनी सदानंद शेट्टी यांनी पटकावलेलं आहे. आणि मिस युनिव्हर्स 2021 विजेतेपद हारनास संधू आणि मिस वर्ल्ड 2021 विजेतेपद पोलंडच्या कॅरोलिना बेलॉस्का यांनी पटकावलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. 2022 मधील सुशासन सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर 2022 मधील सुशासन सप्ताह हा 19 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. आणि आता या सप्ताहाअंतर्गत केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी गव्हर्नन्स टू विलेज ही मोहीम सुरू केलेली आहे. कोणती मोहीम आहे, तर गव्हर्नन्स टू विलेज ही मोहीम आहे. आणि ही मोहीम डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो वीक असणार आहे या दरम्यान ऑनलाईन वितरणासाठी 3100हून अधिक नवीन सेवा सुद्धा समाविष्ट करण्यात येणार आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. खालीलपैकी कोणत्या बँकेला आर्थिक सुरक्षिततेवरील EAG पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर आता हा जो आर्थिक सुरक्षिततेवरील EAG पुरस्कार आहे या पुरस्काराने बँक ऑफ बडोदाला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता बँक ऑफ बडोदाविषयी सांगायचं झालं तर SBI नंतर ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर बडोदरा येथे याचं मुख्यालय आहे. आणि याचे सध्या अध्यक्ष कोण आहेत, तर हसमुख आडिया हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे? तर नुकतीच आता अशी मंजुरी आसाम राज्याच्या मंत्रिमंडळाने दिलेली आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, आसाम राज्यामधील देरगाव पोलीस अकादमीचे नाव बदलून लचित बोरफुकन अकादमी असे करण्यात आलेलं आहे. आणि आता इथं आपण आसाम या राज्याविषयी बोलत आहोत तर याविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या, आसाम या राज्याच्या सीमा 2 देशाशी संलग्न आहेत. आणि ते 2 देश कोणते, तर भूतान आणि बांगलादेश हे ते 2 देश आहेत. आणि सध्या आसामचे राज्यपाल कोण आहेत, तर जगदीश मुखी हे राज्यपाल आहेत. हिमंता बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री आहेत. आणि आसाममध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते, तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क,
आणि दिब्रू सेखवा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि आता हे जे काझीरंगा नॅशनल पार्क आहे हे एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि जगातील एकूण एक शिंगी गेंड्यापैकी 2/3 एक शिंगी गेंडे हे काझीरंगा नॅशनल पार्क मध्येच आढळतात. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. पहिल्या ड्रोन कौशल्य प्रशिक्षण परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर आता पहिल्या ड्रोन कौशल्य प्रशिक्षण परिषदेचे आयोजन चेन्नई या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि तसेच ठाकूर यांनी चेन्नईतील गरुडा एरोस्पेसच्या उत्पादन युनिटमध्ये 1000 नियोजित ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन सुद्धा केलेलं आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आता दरवर्षी गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर गोवा मुक्ती दिन हा 19 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि पहा 1510 मध्ये पोर्तुगीजांनी अल्फान्सो डी अल्बुकर्क यांच्या नेतृत्वाखाली गोवा जिंकला होता. आणि त्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. पण भारताने 18 ते 19 डिसेंबर 1961 रोजी लष्करी कारवाई करून गोव्याला पोर्तुगीजापासून मुक्त केलं होतं. आणि त्यासाठी आता दरवर्षी 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि पहा त्यानंतर गोवा मुक्त झाल्यानंतर 1963 मध्ये भारताच्या संसदेने गोव्याचा अधिकृतपणे भारतात समावेश करण्यासाठी 12वी घटना दुरुस्ती केली होती. आणि 1987 मध्ये गोव्याला दमण आणि दीव पासून वेगळे करून पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरा केला जातो. आणि हा दिवस 18 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 18 डिसेंबर 1990 रोजी संयुक्त राष्ट्राने स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हक्कांच्या संरक्षणावरील आंतरराष्ट्रीय करार केला होता. आणि त्यासाठी हा दिवस दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने आरोग्य सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी आशियातील पहिले ड्रोन डिलिव्हरी हब सुरू केले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.